तर चल आज बड्डे बॉय आहे, नाही काल बड्डे होता पण आज बड्डे करणार आहे. पियू आहे तापाने सर्दीने. अजय आली आहे काल म्हणून बड्डे नाही केला, आज बड्डे करणार आहे. आज आयूच्या पप्पाचा बड्डे आहे पण आयू मस्त केकवर हात मारून घेत आहे. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता आपण आज करणार आहोत केक कटिंग. तर बड्डे बॉय तिकडे हात वगैरे पूजा करणं सुरू आहे. जया आम्ही घरच्याच अवतारात आहोत सगळेच ना. आयू हाफ पॅन्टवर बसला आहे. आयू रुमाल नाही मिळाला का? चादर देऊ का पुसासाठी? हां तुझ्या तोंडावर द्यायला लागते तुझ्या. हा केक छान आहे. तयारी करून कपडे लावून ड्रेस लावून तयार आहे. तर आता वाजत आहे जवळपास सायंकाळचे 8 वाजत आहे आणि आम्हाला आता करणार आहोत केक कटिंग. बड्डे बॉय आहे तयार. चल हे करू का? तर चला आज आहे यांचा बड्डे आणि मी करून घेतो अश्वन. तर म्हणजे तसं त्या आदल्या दिवशी त्यांचा बड्डे होता पण त्या दिवशी आम्हाला बाहेरच जायचं होतं आणि बाहेर जेवण वगैरे होतं. तर आणि त्याच्यामुळे मग आमचं काही त्या दिवशी बड्डे काही करणं झालं नाही आणि त्याची ड्युटीसुद्धा आता बदलल्यामुळे ते मग टाईम मिळाला नाही, त्याच्यामुळे बड्डे काही केलं नाही. आज नेक्स्ट डे आहे. नेक्स्ट डे आम्ही आज बड्डे करत आहे. बड्डे म्हणजे काही नाही, जया वगैरे आली होती आणि मग त्यांचं सगळ्यांचं म्हणणं झालं की काल आपण केक वगैरे नाही कटिंग केलेला, तर त्यामुळे मग आज आम्ही केक वगैरे कटिंग करून घेतो आणि आता हे केक कटिंग करत आहे. त्याचबरोबर आयू तर असेलच समोर. आयू आणि दोघंही पापलेक मिळून केक कटिंग करून घेत आहे. छोटासाच गेट टुगेदर आम्ही घरीच केलं 4-5 जणांनी म्हणून. छान वाटलं त्यांनासुद्धा आणि आम्हालासुद्धा. तर हे बघा, बर्थडे टू यू. हे काय करायचं होती? खायचं वाटतं ते ग्लेजवाला आणलं नाही का ते? आयू फक्त मस्त या. पप्पाला दे ना. चम्मच घे, चम्मच घे, चम्मच घे, चम्मच घ्या. मी फोटो नाही काढला, मी व्हिडिओ घेतला. फोटो काढून घेतला नाही, मी व्हिडिओ घेतला. धन्य ग्लेजवाला केक कापला. तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही काय तयारी केली नाही पण बड्डे बॉयनी मात्र तयारी केली आहे. बघा टीव्हीचा आवाज आमच्या आवाजापेक्षा जास्त आहे. आम्हाला खाणं आता आम्ही सांगतो ना थोडा चेतन आम्हाला काल ना बोललं. केक खाण्याची इच्छा राहून गेली कारण काल आम्हाला होतं बाहेर जेवण, त्याच्यामुळे आम्ही बाहेरही नाही गेलो आणि केकसुद्धा नाही कापला. पण आज मात्र सगळ्यांची इच्छा होती तर आज केक कापला. बड्डेमध्ये प्रॉपर तयार आहे, आम्हीच तयार नाही आहे. आता आई द्यायला मस्तपैकी प्लेट आहे. आता आम्ही खाणार आहोत केक. तर तुम्ही सुद्धा या केक खायला. तेवढा अंदाज जया म्हणाली आज आम्हीच बोलवलं जयाला. हो मोदक आहे, खा ना केक आहे, खा. काल बनले होते मोदक, ते आजही आहे, त्याला आणखी स्टीम केले आणि आता जया त्या मोदकवर पिढली आहे. तिला आले म्हणजे मोदक आवडले, खाल्ले. पोरं म्हणताय की केक नाही आवडला पण खात आहे मात्र सगळेजण. औषध खाल्यावर लागत आहे आमचं. घे ना खास प्लेटमध्ये घे म्हणतो. घे ना जय मोदक खायला. हे मोदक भी खा पण हे भी खाना बहुत बरं. तू 2-4 वेळ झाला खात आहेस मस्त. मग औषधी सारखं नाही ना हे. तसं नाही खात का हे. ठेवून द्या आता, जा जयदा ठेवून द्या. हे तो ठेवते का तुला वाटते का? बहुत बरं.
चालेल, राहू दे मग. इथून नाही का आणि गोड वस्तूवर नका बहुत नको येऊ. आवडतं ते पण. हां अरे किती खाते रे तू? आई पोतच खाते बाबा गोड, पण हदच नाही याची गोड खायची. का आहे आई एवढा खाणं? तरी मागा पेढे वगैरे आणले ना तर हाच खाऊन टाकतो. हो तर पेढे आहे ना एकदम गोड खाण्यावर हे का आम्हीच गोड खाऊन आमचा तो चेहरा पण कसा असा फुटल्यासारखं होऊन गेला. जास्त वजन झालं माझं आहे ना? वाटत नाही का तुला वजन वाढल्यासारखं? वजन पोट वाटलं ना माझं? हो आता माझे घेतलेले ड्रेस मला होत नाही. आत्ता जस्ट आत्ता घेतलेले महिना नाही झाला. इतके माझे या महिन्यामध्ये म्हणजे खूपच वजन वाढलं. म्हणजे फिरणं नाही कुठं, घरातल्या घरात बसलं त्याच्यामुळे वजन खूप वाढलं. वजन म्हणजे मेन म्हणजे हा पोटाचा हो. ज्यांना पॅन्ट कमी लागत आहे आणि मला ड्रेसचा साईज जास्त मला लागत आहे असं झालं आहे आमचं. खाऊन सगळं झालं आणि आता करायचं आहे जेवण. तर आता स्वयंपाक सुरू आहे. जया करत आहे स्वयंपाक. भाजी पोळी झाली. तिखटाचं मी हे गंजा इथं आहे दाखवतो. डबा दे माझ्याकडे. हां आता तो मागचा जो मोठा डबा आहे तो डबा आहे तिखटाचा. तिखट संपलं, तिखट भरत आहे. जयाची हाईट ना आईची हाईट सारखी आहे का? 5 फूट. आई थोडंसं मोठा आहे, थोडीशी उंच, आई थोडंसं लहान आहे. काय म्हटलं? हो झाली सर नाईट ड्युटी आहे त्याच्यामुळे आता जेवणाची घाई सुरू आहे. हो 8:15 झालं. ज्याची पद्धत जरा वेगळी आहे. माझी एवढा वेळ भाजी शिजून समोर मांडली जेव्हा म्हणलं असतं चुपचाप आणि कसं टाईमावर खात बसा. ज्याची हाईट हां हे टाकून दे वर. ह्याचं सोय म्हणा, ह्याच्यात काही नाही, पीठ असणार. हां पुरला हात पुरला. चला आता भाजी फिरवून सांबार आहे. आमची सोप आहे इकडे, ते सोप भरून ठेवावं लागतं. आता मिक्स व्हेज आमचा स्वयंपाक. आता जेवणाला बसतो आम्ही. डायनिंग आहे तसाच, पण आम्ही खालीच बसतो रोज. तर आता खाली सगळेजण आता बसतो जेवण करायला. तुम्ही सुद्धा या आणि हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत नक्की सांगत चला. आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका. तर चला आता या तुम्ही सुद्धा जेवायला. आज जेवणामध्ये काय बनवलं ते सुद्धा दाखवलं. आज जेवणामध्ये बनवलं आहे आलू वांग्याची भाजी. अरे हे गरम पाणी आहे जया माझं. गरम पाणी आहे ना? बरं सगळं थंड झालं मला ते. आता पोळ्या आहे इथं आहे वरण. होय मग खाते जे आता इथं आहे भात. सकाळी पोरांना बनवून द्यायची चण्याची भाजी एवढी उरली आहे. म्हणजे नाही खाल्ला का? नाही काय नाही होत. तुला देईल का? नाही पण उपास नाही, उपासाला काही होत नाही. अच्छा जय का करताय तू? ये ना चल बस अभी चल मी देतो जेवण. तर चला अशा प्रकारे आता आम्ही करून घेतो जेवण. कारण आता रात्री म्हणजे वेळ होत आहे कारण यांना जेवण करून थोडासा आराम करायला पाहिजे. आराम करून मग त्यांची ड्युटी आहे, त्यांना जायचं असतं. तर त्याच्यामुळे आता आम्ही सगळेजण मिळून आम्ही मिळूनच करण्याचा कोणताही एक टाईम आम्ही जेवण सकाळ असो की संध्याकाळ मिळून करण्याचा प्रयत्न करतोच आणि जेवतोच आम्ही सगळेजण. आणि मिळून जेवणामध्ये एक काहीतरी वेगळाच आनंदच असतो खरंच. तर अशा प्रकारे ते आम्हीसुद्धा जेवण करतो. तुम्हीसुद्धा या जेवायला. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. यांचा बड्डेचा स्पेशल ब्लॉग घेतलेला. तर आवडला तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. आणि बाय फ्रेंड्स, भेटू असं छानशा ब्लॉग बरोबर.